नायलॉन मांजा विक्री करणारा गजाआड, लाखो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त। नाशिक शहरासह परिसरात नायलॉन मांजाची खरेदी विक्री बंद असतानाही शहरात काही ठिकाणी छुप्या पद्धतीने मांजा विक्री केली जात असल्याचं समोर येत आहे। MIDC चुंचाळे पोलीस चौकीतील कर्मचारी जनार्दन ढाकणे यांना नायलॉन मांजा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार चुंचाळे पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतलं। गौरव राठोड असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे। ते कर्मचारी जनार्दन ढाकणे यांना गोपनीय बातमी मिळाली की चुंचाळे गाव शिवारात एका ठिकाणी नायलॉन मांजा ठेवण्यात आलेला आहे। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब यांनी सदर ठिकाणी त्यांच्या देवी पथकासह जाऊन कारवाई केली। सदर ठिकाणी गौरव राठोड याच्याकडून 48 गट्टू जप्त करण्यात आले। सदर गट्टू कुठून आणले याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचा मित्र नामे विजय लोखंडे आडगाव या ठिकाणावरून त्यांनी घेतल्याचे सांगितल्याने आम्ही सदर ठिकाणी कारवाई केली असता तिथे 3 बॉक्स मिळून आले। अशा प्रकारे एकूण 1,80,600 रुपये किमतीचे 204 गट्टू जप्त करण्यात आलेले आहेत। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर करंडे, दिलीप बंडे, अतुल पाटील, जनार्दन ढाकणे यांनी केले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।